मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार। मिसिंग लिंकमुळे टोलमध्ये कोणतीही वाढ नाही। मिसिंग लिंकमधील 2 बोगद्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद। जगातील सर्वात रुंदीचे बोगदे 23.5 मीटर अशी गिनीजमध्ये नोंद। गिनीज समितीकडून मुख्यमंत्र्यांना जागतिक विक्रमाचं प्रमाणपत्र सुपूर्द। मिसिंग लिंकच्या लोकार्पणानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा एकाच गाडीतून प्रवास। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून गाडीचं सारथ्य, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारही गाडीत। मिसिंग लिंकची संकल्पना 2010 सालची, मात्र विविध 13 कारणं देऊन तत्कालीन सरकारनं फाईल बंद केली। मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा, तर मिसिंग लिंकला कनेक्टिंग लिंक बोललं पाहिजे, फडणवीसांचा सल्ला। आम्ही प्रगती आणि विकासाची मिसिंग झालेली लिंक कनेक्ट केली। भूमिपूजन केलेल्या कामाचं आम्हीच लोकार्पण करतोय। आम्ही विकासाचा वेग कायम राखला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य। मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी। खालापूर टोल नाका ते बोरघाटात 4 ते 5 तासांपासून ट्रॅफिक जाम। सलगच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर। मुंबई पुणे महामार्गावरील झालेल्या वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्र्यांकडून दिलगिरी व्यक्त। ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या लोकांची माफी मागतो, फडणवीसांचं वक्तव्य। खासदार सुप्रिया सुळेंना वाहतूक कोंडीचा फटका। सुप्रिया सुळे ट्रॅफिकमध्ये अडकल्या। सुळेंकडून वाहतूक कोंडीचा व्हिडिओ शेअर। तर कनेक्टिंग लिंकमुळे सुप्रियाताईंना आता वाहतूक कोंडीत अडकावं लागणार नाही, फडणवीसांचा टोला। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी। नागोठणे ते कोलाड दरम्यान 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। देशामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर तब्बल 993 रुपयांनी महागला। मुंबईसह अनेक शहरात 19 किलोच्या सिलेंडरच्या किमती 3000च्या पुढे। हॉटेल, रेस्टॉरंट आणि खानावळींमधील जेवण महागण्याची शक्यता। जनतेला निवडणुकांचं बिल मिळालं। कमर्शियल सिलेंडरच्या दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। तर गॅसच्या विक्रमी दरवाढीनंतर आता पेट्रोल डिझेलवर वार होणार, राहुल गांधींचं भाकीत। कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानं भारतीय रुपयामध्ये मोठी घसरण। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 95.34च्या नीचांकीवर। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता। मुंबईतील पायधुनीमधील टरबूज खाऊन झालेल्या मृत्यू प्रकरणात नवा खुलासा। मृतांचे अवयव हिरव्या रंगाचे पडल्याचं फॉरेन्सिक चाचणी समोर। मृतांचा मेंदू, हृदय आणि आतड्या हिरव्या रंगाचे पडल्याची माहिती। डॉक्टरांनी विषबाधेची शक्यता वर्तवली। भाजप पदाधिकाऱ्याकडून पुण्यातील कोंढवा परिसराची पाकिस्तानशी तुलना। कोंढवा परिसराला पाकिस्तानचे कराची म्हणून संबोधलं। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल। मराठी बोलणार नाही असं म्हणायची हिंमत रिक्षावाल्यांमध्ये येते कशी? मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाहीत? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। स्वभाषेचा अभिमान असलाच पाहिजे। महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी शिकलीच पाहिजे, मात्र भाषेच्या नावावर हिंसा मान्य नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह। मुख्यमंत्री फडणवीसांसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन। राज्यभरात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन।